हे दोन्ही बंधू हे सत्तेसाठी हपापलेले लोक आहेत. ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच, वृत्त नव्हे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पाहूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली असल्याचा आरोप आमदार राजेश बकाणे यांनी केला आहे. या युतीचा मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणावर कोणताही ठोस परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच या युतीचा विदर्भातील राजकारणावरही कुठेही फरक पडणार नाही असे स्पष्ट मत बकाणे यांनी व्यक्त केले. आमदार बकाणे म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय ताकद केवळ मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ना उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे आहेत अशी टीका त्यांनी केली. विदर्भातील जनतेला स्थानिक प्रश्न, विकास कामे, रोजगार, शेती आणि पायाभूत सुविधांची चिंता असून अशा युतींमुळे जनतेच्या प्रश्नांवर कोणताही सकारात्मक परिणाम होणार नाही असेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील राजकीय समीकरणापुरती मर्यादित असलेली ही युती राज्यभर प्रभाव टाकू शकणार नाही असा विश्वास आमदार राजेश बकाणे यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका म्हणजे एकंदरीत आतापर्यंत युती यांना सुचली नाही आणि आता जर हे युतीची गोष्ट करते आणि युती करत आहे याचा अर्थ असा की हे दोन्ही बंधू हे सत्तेसाठी हपापलेले लोक आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेची सत्ता यांना पाहिजे आहे म्हणून युतीचा विषय डोक्यामध्ये आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ना उद्धव ठाकरे आहे ना राज ठाकरे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की विदर्भात किंवा अन्य बाकी याच्यामध्ये याचा खूप परिणाम होईल. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा या युतीचा यत्किंचितही परिणाम होणार नाही कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट पाहूनच ही युती झालेली आहे.